आज आपण इथे बॉम्बे हायकोर्टची रिक्रुटमेंट आहे 2026 ची जी क्लर्कची रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन सब्जेक्ट आहे मराठी ग्रामर. त्यासाठी आज आपण इथे एक सिरीज स्टार्ट करत आहे. ठीक आहे. तर सिरीज जी स्टार्ट आहे ती मराठी ग्रामरची सिरीज आहे ज्याच्यामध्ये आपण कंप्लीट जे मराठी ग्रामरचे टॉपिक्स आहेत ते कव्हर करणार आहे. तर सिरीज स्टार्ट करण्याच्या पहिले आपण एक्झाम पॅटर्न बघूया की हा बॉम्बे हायकोर्टचा क्लर्कचा एक्झाम पॅटर्न काय. सगळ्यात पहिले जो सब्जेक्ट आहे तो आहे मराठी. ठीक आहे. मराठीमध्ये 10 क्वेश्चन्स राहणार आहे आणि त्यासाठी आहे 10 मार्क्स. तसंच सेकंड सब्जेक्ट जो आहे तो आहे इंग्लिश ज्याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स राहणार आहे आणि त्याला आहेत 20 मार्क. तसंच जनरल नॉलेज आहे. जनरल नॉलेजमध्ये आपण 10 क्वेश्चन्स कव्हर आहेत आणि त्याच्यामध्ये 10 मार्क्स त्याला मिळणार आहे. तसंच जनरल इंटेलिजन्स आहे. 20 क्वेश्चन्स राहतील आणि त्यासाठी दिलेले आहेत 20 मार्क्स. तसंच अर्थमॅटिक मीन्स मॅथ्स आहे ज्याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स असणार आहे आणि त्याला मार्क्स आहे 20. आणि लास्ट जो आहे तो कम्प्युटर नॉलेज आहे ज्याच्यामध्ये बेसिक कम्प्युटरचे क्वेश्चन्स 10 असणार आहेत आणि मार्क्स सुद्धा 10 आहेत. ठीक आहे. तसे 6 सेक्शन्स मध्ये जी आहे ती एक्झाम होणार आहे. ठीक आहे. तर 6ही सेक्शन्स आपल्याला इथे कव्हर करायचं आहे जेणेकरून आपले पूर्ण जे मार्क्स आहेत ते पूर्ण काय होतील कव्हर होतील. ठीक आहे. मीन्स आपल्याला इथे 100 मार्क्स एनी हाऊ कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया इथे आपण मराठी ग्रामरचे काही एमसीक्यूज. ओके. तसंच बघा की पीडीएफ नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत बॉम्बे हायकोर्टसाठी क्लर्क्सच्या यासाठी. सगळ्यात पहिले अर्थमॅटिकल्स आहे ज्याच्यामध्ये फॉर्म्युला आणि प्रॅक्टिस सेट सोल्युशन दिलेले आहेत. कम्प्युटर अवेअरनेसची आहे ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज दिलेले आहेत. जनरल अवेअरनेस प्लस बॉम्बे क्लर्क हा रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा एमसीक्यूजची पीडीएफ आहे. मराठी व्याकरणची सुद्धा पीडीएफ आहे आणि इंग्लिश ग्रामरची सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे जेणेकरून तुमचे पूर्ण जे क्वेश्चन्स आहेत ते त्याच्यामध्ये कव्हर होतील. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया इथे आपण मराठी व्याकरणमध्ये. सगळ्यात पहिले बघा प्रकरण 1 ज्याच्यामध्ये आपण नाम. ठीक आहे. नाम त्याचे प्रकार सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम याच्यावरचे एमसीक्यूज आज आपण इथे कव्हर करणार आहे जे एक्झामसाठी आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे. तसंच मी पीडीएफ बद्दल पण सांगितलं आहे की मराठी व्याकरणची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 24 प्रकरण मीन्स चॅप्टर्स आहेत प्लस एमसीक्यूज आणि ट्रू आणि फॉल्स सुद्धा दिले आहेत. असे टोटल 1000 एमसीक्यूज त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये तुमचा मराठी सेक्शनचा जो सेक्शन आहे मराठी सेक्शन तो पूर्ण कम्प्लीट होईल. ठीक आहे. तर ही जी सिरीज आपण स्टार्ट करत आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. याच्या आधी आपण जनरल नॉलेज आणि कम्प्युटरचे बी क्वेश्चनची सिरीज ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे. ते पण तुम्ही प्लेलिस्ट जवळ सेव्ह करून घ्या जेणेकरून सर्व व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू मिळून जाणार. आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला स्टार्ट करूया आपण नामचे काही एमसीक्यूज ज्याचे इम्पॉर्टंट असणार आहे एक्झामसाठी. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी भाववाचक नाम कोणते आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शिक्षक, पुस्तक, सौंदर्य, मुंबई. तर इथे काय येईल करेक्ट आन्सर येईल थर्ड सौंदर्य. बिकॉज गुण अवस्था किंवा भावना दर्शवणारे नाम म्हणजे भाववाचक नाम. कारण की इथे सौंदर्य जे आहे ते काय करत आहे गुण दर्शवत आहे. ठीक आहे. सेकंड राम श्याम गीता ही नावे कोणत्या प्रकारात येतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आणि समूहवाचक नाम. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड विशेष नाम. कारण की विशिष्ट व्यक्तीचे नाव म्हणजे विशेष नाम. ओके. नेक्स्ट थर्ड शहर हे कोणत्या प्रकारचे नाम आहे. तर बघा ऑप्शन आहे विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, व्यक्तिवाचक नाम. तर करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड सामान्य नाम. बिकॉज सर्वनाम वस्तू किंवा ठिकाण दर्शवणारे नाम आहे म्हणून त्याला आपण काय म्हणलेलं आहे सामान्य नाम. नेक्स्ट फोर्थ बालपण या शब्दाचा योग्य नाम प्रकार कोणता. तर बघा ऑप्शन आहे सामान्य नाम, विशेष नाम, द्रव्यवाचक नाम आणि भाववाचक नाम. तर करेक्ट आन्सर येईल इथे फोर्थ भाववाचक नाम किंवा कारण की अवस्था दर्शवित असल्यामुळे भाववाचक नाम आहे. नेक्स्ट फिफ्थ खालीलपैकी कोणते सामान्य नाम भाववाचक नाम मध्ये रूपांतरित झाले आहे. तर बघा राजा, राज्य, शिक्षक, शाळा, विद्यार्थी, वर्ग, पुस्तक, वाचन.
तर इथे जर म्हटलं तर फर्स्ट जे आहे ते करेक्ट आन्सर आहे राजा राज्य. राज्य ही अवस्था व सत्ता दर्शवते म्हणून. ओके. नेक्स्ट 6 भारत या शब्दाचा नाम प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन आहे सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम आणि जातीवाचक नाम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड विशेष नाम. देशाचे विशिष्ट नाव असल्याने विशेष नाम आहे. नेक्स्ट 7 खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम नाही. तर बघा ऑप्शन आहे नदी, गंगा, डोंगर, शाळा. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड गंगा. गंगा हे विशिष्ट नदीचे नाव आहे. ओके. नेक्स्ट 8 प्रामाणिकपणा हा शब्द कशाचा बोध करतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्यक्तीचा, वस्तूचा, गुणाचा, स्थळाचा. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड गुणाचा. गुण दर्शवणारे नाम मीन्स भाववाचक नाम. नेक्स्ट 9 मुलगा व मुलगी ही नावे कोणत्या प्रकारात मोडतात. तर बघा ऑप्शन आहे सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, समूहवाचक नाम. तर करेक्ट येईल फर्स्ट सामान्य नाम. कारण की सर्वसाधारण व्यक्ती दर्शवितात म्हणून. तसंच बघा कम्प्युटर अवेअरनेसची शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ बी अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला डायरेक्टली मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. पीडीएफ थ्रू तुम्ही सगळेच क्वेश्चन्स बघू शकता, रिव्हिजन करू शकता. त्यासाठी पीडीएफ जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट 10th खालीलपैकी कोणते विशेष नाम सामान्य नाम मध्ये बदलवलेले आहे. बघा ऑप्शन आहे राम माणूस, भारत देश, गीता पुस्तक, पुणे शहर. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ पुणे शहर. पुणे हे विशेष आहे, शहर हे सामान्य नाम आहे म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट 11 शौर्य या शब्दाचा योग्य वर्ण कोणता. तर बघा ऑप्शन आहे सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, व्यक्तिवाचक नाम. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड भाववाचक नाम. कारण की शौर्य हा काय आहे गुण आहे म्हणून. नेक्स्ट 12 खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही. तर बघा ऑप्शन आहे आनंद, दुःख, मेहनत, खुर्ची. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ खुर्ची. खुर्ची ही वस्तू आहे. ओके. नेक्स्ट 13 डॉक्टर हा शब्द कोणत्या नाम प्रकारात येतो. तर बघा ऑप्शन आहे विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, स्थळवाचक नाम. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड सामान्य नाम. सर्वसाधारण व्यवसाय दर्शवतो आहे म्हणून. नेक्स्ट 14 आई हा शब्द कोणत्या प्रकारात येतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, द्रव्यवाचक नाम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सामान्य नाम. कारण की सर्वसाधारण नातेसंबंध दर्शवतो आहे म्हणून. नेक्स्ट 15 खालीलपैकी योग्य जोड ओळखा. तर बघा आनंद सामान्य नाम, दिल्ली भाववाचक नाम, शिक्षक विशेष नाम, प्रामाणिकपणा भाववाचक नाम. तर करेक्ट आन्सर येईल इथे फोर्थ प्रामाणिकपणा भाववाचक नाम. कारण की प्रामाणिकपणा हा काय गुण दर्शवतो आहे म्हणून. ठीक आहे. तसंच बघा अरिथमॅटिक, कम्प्युटर अवेअरनेस, जनरल अवेअरनेस, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे इंग्लिश मराठीमध्ये. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.